सारथी संस्था संचालक श्री अशोक काकडे IAS यांनी सारथी योजनेअंतर्गत शासन स्तरावरून उपलब्ध असलेल्या विविध संधी आणि शासकीय मदत याबाबत प्रेझेंटेशन सादर करून उत्तम मार्गदर्शन केले। सारथी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत, त्याचा काय फायदा होऊ शकतो हे समजावून सांगितले। या कार्यक्रमाचे आयोजन दळवी एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री अजय अशोक दळवी यांनी केले होते। नमस्कार मित्र, खरं तर आज खूप धावपळीचं आहे ना, पण आज ठरवलं होतं की इथे यायचंच आहे, कारण कोकणात असा सगळ्यांचा लाडका भाग आहे। म्हणजे आम्ही कधी कधी म्हणतो की शिवाजी महाराज सुद्धा इथे रायगडला येऊन गेले, कारण कोकण हा सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रिय असा विषय आहे। कोकणकरांचं खरंच अभिनंदन की तुम्ही इथं बरंच जंगल आहे तसं शॉपिंग केलेलं आहे, कारण झाडी या झाडांमध्येच आपण लहानाचे मोठे झालो, वाढ संस्कृती पण वाढली, अशा झाडीचं चांगलं जतन कोकणामध्ये झाले। दुसरे काय की कोकणामध्ये बुद्धिमत्ता ही फार मोठ्या प्रमाणात विपुल प्रमाणामध्ये सगळी पोहोचत आहे, आणि त्यामुळे आज मी सकाळी गेलो होतो ते आपले दापोली कृषी विद्यापीठामध्ये आम्ही ड्रोन प्रशिक्षणाला सुरुवात करत आहोत, आणि ड्रोनच्या प्रशिक्षणाद्वारे अनेक विद्यार्थी यांचं भविष्य हे रोजगार किंवा स्वयंरोजगाराकडे वळतील, हा आम्हाला विश्वास आहे। आम्हाला राहुरी कृषी विद्यापीठामधून खूप मुलं हे आता एकदम रोजगार किंवा स्वयंरोजगाराला त्यांनी सुरुवात केली आहे। परभणी कृषी विद्यापीठाने ड्रोन प्रशिक्षण सुरू केले, आणि आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांसाठी आपण कोकण कृषी विद्यापीठामध्ये आता ड्रोनच्या प्रशिक्षणाला शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी 2025 पासून आपण सुरुवात करतो। बरं, थोडक्यात मी सांगतो सारथीची एक पार्श्वभूमी देतो जी थोडीफार तुम्हाला परिषदेला माहीत असते, परंतु क्लॅरिटीसाठी मी सांगतो। 2016 मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मराठा मोर्चा आहे, आणि त्याचं महत्त्वाचं कारण होतं की जो गरजवंत समाज होता, की जो ज्याला वाटत होतं की आपण आर्थिकदृष्ट्या आपली खूप उंचावना झालेली आहे, तो शेवटी उफाळून रस्त्यावर आला। त्यामुळे 2018 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठा आणि कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी सारथी या संस्थेची स्थापना केली। ही संस्था ही आता नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली काम करते। तिचं मुख्यालय पुणे येथे आहे, आणि ती कंपनी ऍक्ट खाली रजिस्टर्ड सेक्शन 8 कंपनी आहे। कंपनी ऍक्ट खाली असल्यामुळे एक संचालक मंडळ आहे, आणि शासनाने या संस्थेला ज्याला आपण म्हणतो की फार मोठ्या प्रमाणात अधिकार दिलेले आहेत। वित्त आणि नियोजन, वित्त आणि आस्थापना या दोन गोष्टी सोडल्या तर संपूर्ण ऑटोनॉमी सारथी संस्थेला आहे। संचालक मंडळ प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेतात, कुठल्याही निर्णयासाठी मुंबई मंत्रालय कोणाकडे फाईल पाठवावी लागत नाही। सारथी संस्थेद्वारे मराठा आणि ॲक्च्युली 4 समाज आहेत, मराठा, कुणबी मराठा आणि मराठा। आता या सगळ्यांना एकत्रित मराठा असा शब्द वापरतो, पण मराठा म्हटलं म्हणजे 4 समाज त्याच्यात आहेत असं समजा। शेड्यूल कास्टसाठी बार्टी ही संस्था 1978 पासून शेड्यूल कास्टच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाचं कामकाज करत होते। 1978 पासून शेड्यूल ट्राईबसाठी टार्टी नावाची संस्था ही पुण्यामध्ये कार्यरत असून ती 1990 पासून शेड्यूल ट्राईबच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी काम करत होती। 2018 मध्ये सारथीची स्थापना झाली, आणि त्यानंतर विविध म्हणजे आपण माळी समाज किंवा धनगर समाज याची लोक सुद्धा जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यांना भेटल्या त्यांना म्हणाले की आमच्या समाजातील मागासवर्ग आहे, मग BJNT OBC
यांच्यासाठी महाज्योती नावाची संस्था स्थापन झाली. तिचं मुख्यालय नागपूरला आहे. आणि हे झाल्यानंतर ओपन संवर्गाची लोक पण म्हणायची काय आमची संस्था काही भाग आहे, आमच्याकडे आम्ही वेगवेगळे व्यवसाय करून पोट भरतो, आमचे ते गरीब माणसं आहेत. त्यामुळे ओपन समाजासाठी एक ॲडिशनल संस्था स्थापन झाली, तिला अमृत असं नाव दिलं आणि अमृत संस्था सुद्धा. तर असं करून महाराष्ट्रातील सगळे समाज एकतर बार्टीकडे आहेत, कार्टीकडे आहेत, सारथीकडे आहेत, महाज्योतीकडे आहेत किंवा अमृतकडे आहेत. मराठा समाजाचं आणि कुणबी समाजाचं जर साधारणतः 28 आठवत असेल कोकणामध्ये एवढं झालं मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल. या आंदोलनाचं खरं कारण आहे आर्थिक दुर्बलता हेच. आणि सारथी संस्थेमार्फत आपण जी कामं करतो ती इतर संस्था सुद्धा करत आहेत, पण मराठा समाजासाठी आपण इथं कामकाज करतो. मी तुम्हाला पटकन एक 20-25 मिनिटांमध्ये मी जस्ट बोलतो. नेक्स्ट आणि म्हणून आम्ही स्पर्धा परीक्षेत खूप फोकस केला. आम्ही बहुतांशी आमच्याकडे जी मुलं आहेत त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही दिल्लीला गेलं पाहिजे. कारण कसं आहे की आपण म्हणतो ना, इफ यू वॉन्ट टू फ्लाय विथ ईगल्स डोंट फ्लाय विथ द क्लोथ्स. म्हणजे जर का तुम्हाला हरिबरोबर उडायचं असेल तर कासवाबरोबर उडू नका. मग हरिबरोबर उडायचं असेल तर घारीबरोबरच राहा, घारीबरोबरच उडा. UPSCची खरी स्पर्धा आपल्याला उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान येते. आणि ही सगळी मुलं ही दिल्लीमध्ये असतात. म्हणून जर का तुम्हाला दिल्लीतल्या मुलांची स्पर्धा करायची असेल तर तुम्हाला त्यांच्यातच राहावं लागेल, तुमच्यातच बसावं लागेल, त्यांच्यातच झोपावं लागेल, त्यांच्याबरोबर अभ्यास करावा लागेल, तरच तुम्ही प्रगती साधाल. आणि आमचा हा दृष्टिकोन सुरू केला. कारण मागच्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्राचा टक्का नाही, मराठी टक्का नाही असं म्हणता सारथी संस्थेतून 95 मराठा तर 18 मुलं हे IAS झालेली आहेत, 20 मुलं हे IPS झालेली आहेत, 13 मुलं ही इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजे कस्टम्स, सेंट्रल एक्साइज आणि इन्कम टॅक्सला गेलेली आहे. एक मुलगा इंडियन फॉरेन सर्व्हिसला गेलाय, भारतीय विदेश सेवा, हा आपला राजदूत म्हणून जाणार आहे. 19 आणि गेल्या वर्षी 3559 मुलांनी आपल्या पहिल्या कमाईतून आपल्या आईला साडी घेतली. यावर्षी 19 फेब्रुवारीला आपल्या येणार आहे. चालत आता किती दिवस झाले? 23 दिवस नाही. तर तेव्हा सुद्धा आता आम्ही तोच हे करतो, ट्राय घेतोय की आता मुलांनी जे कमवले पैसे त्याच्यातून आपल्या आईला साडी घ्या, आईला साडी आणि वडिलांना कपडे घ्यायला त्यांना सांगितलं. तर शेवटी संस्कार हा रुजवावाच लागणार आहे. आता त्याच्यासोबत मुली खूप हुशार असतात. काही मुलींनी काय होतं, काटोलची मुलगी आहे, ते म्हणाले की माझी सासू आता सासरी आहे, मी जेव्हा क्लासला जाते तेव्हा माझी मुलांची काळजी माझी सासू सासरेच घेतात. त्यामुळे तिने आईला साडीला घेतली, साडी सासूला घेतली, सासूची साडी घेतली. शेवटी हे जिवाळ्याचे बंध आपल्याला तयार करावे. 85,000 मुलांना हे प्रशिक्षण. नेक्स्ट इंडो जर्मन ग्रुप जे 1992 संस्थेची मदत लागते. तुमच्याकडे जी ITI झालेली मुलं आहेत, डिप्लोमा झालेली आहे आणि MBAची डिग्री घेतलेली मुलं आहेत, त्यांना आम्ही ॲडिशनल प्रशिक्षण IITR महिने ते 1 वर्ष म्हणजे 12 महिने आम्ही मोफत प्रशिक्षण देतो. आणि खूप चांगले कोर्सेस आहेत. CNC टर्निंग अँड मिलिंग आहे, ते CNC मशीनचेच कोर्सेस आहेत, मशीन मेंटेनन्सचे कोर्सेस आहेत, वेल्डिंगचे आहेत, टूल डिझाईन अँड CAD/CAM याचे कोर्सेस आहेत, ऑप्टोट्रॉनिक्सचे आहेत, मेकाट्रॉनिक्सचे आहेत, स्ट्रक्चरल ॲनालिसिस आहेत, ऑडिओ व्हिडिओ रिपेअर अँड मेंटेनन्सचे ग्रामीण भागात आपल्याला खूप लागतात. हँड इक्विपमेंट्स बघा, घरोघरी आता मिक्सर आलेली आहे, अनेक घरांमध्ये वॉशिंग मशीन पण आलेली आहे. यांच्या दुरुस्तीच्या फार मोठ्या समस्या होतात, तेही घेतलं. एअर कंडिशनर अँड होम अप्लायन्सेस हे सुद्धा आपल्या शहरामध्ये ग्रामीण भागात आलेले आहे. सोलर PV इन्स्टॉलेशन हे सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. तुमच्याकडे जे काही मुलं असतील, डिप्लोमा कॉलेज आहेत, इथं ITI कॉलेज असतील, त्यांना सांगितलं वगैरे लागू आधीच आहे मागे. तुम्ही बघा, गेल्या वर्षी 298 विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश घेतला.
553 विद्यार्थ्यांचे कोर्स पूर्ण झाला आहे आणि 553 विद्यार्थ्यांपैकी 254 विद्यार्थ्यांना नोकरी सुद्धा लागली. काही लिमिटेशन आहेत, काही ठिकाणी म्हणजे शिकवत नाही, काही असेल म्हणून मुलं मागे राहत असतील, तर या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊ शकतो. आणि त्यांची पगाराची रेंज साधारणतः ॲन्युअल पॅकेज 4 लाख ते 8 लाख हे झालेलं आहे. तर एक फार चांगला कोर्स आहे जो तुमच्या इथे तुम्हाला करता येईल. प्राधान्य हे पेनाचं बीम आहे. पुरोगामी आणि सुसंस्कृत विचारांची मांडणी हे सारखी कायम करत राहणार आहे आणि याची मांडणी समाजामध्ये व्हावी यासाठी सारखी प्रयत्नशील. आपण सगळेजण पंढरीचे वारकरी आहोत. शाहू महाराज सुद्धा कपाळावर ते त्रिपुंड लावायचे. हे आपला भक्ती मार्गाचा पुरस्कार आहे. आणि पेट्याचा जो तुरा आहे तो बेसिकली आकाशाकडे झेपवणारे युवक अशा अर्थाने तो घेतलेला आहे. म्हणजे शैक्षणिक प्रगती करत सायन्स अँड टेक्नॉलॉजीची कास धरून कृषी क्रांती करून सुसंस्कृत विचाराच्या मांडणीद्वारे भक्तिभावाने आकाशाकडे झेपवणारे युवक सारखेला तयार करायचे आहे. हे बोधचिन्ह आहे. आणि मग आम्ही स्पर्धा घेतली महाराष्ट्रात. 950 लोकांनी याच्यात भाग घेतला आणि बोधवाक्य 950 करून आम्ही हे बोधवाक्य निवडलं. सारथी शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती. नेक्स्ट. आता बेसिकली या आमच्या सारख्या संस्थांचं बेसिक आव्हान आहे डिस्कस केले तर त्या जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावूया. आणि फक्त त्याच्यामध्ये एवढंच करायचं स्टुडंटला इन्फॉर्मेशन मिळतात. ऍडमिशन प्रोसेस झाल्यावर पूर्ण ट्रेनिंग हे आपल्या इन्स्टिट्यूट लेवलला दिलं जातं. MTSL कडून त्याचं मॉनिटरायझेशन केलं जातं आणि पूर्ण क्वालिटी एज्युकेशन दिलं की नाही याचं तपासणी आणि व्हेरिफिकेशन ग्राउंड लेवलवरती खूप उत्तम पद्धतीने केलं जातं. त्याच्यामध्ये सर मी सांगितलं की जेव्हा एखादा स्टुडंट आपल्या कोर्ससाठी ऍडमिशन घेतो तर ते फक्त कागदपत्रे नाहीये. तुम्ही किती वाजता आला, किती वाजता गेला, तुमच्या बायोमेट्रिक्स पासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रिकमेंडेड केलेल्या आहेत. तर इतक्या आपल्याला समजावून सांगितल्या उद्देशाचे की सारथी सर्वांपर्यंत प्रमाणे गरजेप्रमाणे सारथीचा महत्व असा पसरलेला पाहिजे आणि त्यामध्ये आपण सर्व प्रयत्न करा साथ द्या अशी मी सारथी अपेक्षा व्यक्त करतो. सारथीच्या सन्माननीय एवढे साहेबांचा सत्कार केला, आमचा सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल प्रथमतः मी सारथीच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. तसंच सारथीच्या वतीनं सन्मान वस्त्र आणि जे पुस्तक आता सरांनी आपल्याला दाखवलेले आहे ते दळवी सरांना त्यांचा सन्मान करावा. चाल